झालेले आहेत। एक दशकानंतर काँग्रेसची घरवापसी झाली, काय म्हणणार? हे तर तेवढंच खरं आहे की जनता सगळ्यांना संधी देत असते आणि स्वातंत्र्यानंतर सातत्याने काँग्रेसला इथली जनता असेल, लोकसभा मतदारसंघातली हे सगळं सातत्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून येत होता आणि या इथल्या जनतेला वाटलं, देशातल्या जनतेला वाटलं की मोदी साहेबांना संधी द्यावी आणि मोदी साहेबांना 10 वर्ष देश सांभाळण्यासाठी दिला। त्यात नंदुरबारची सीटसुद्धा इथल्या जनतेने ठरवलं होतं की आपण सुद्धा एकदा इथला बदल घडवावा आणि आमच्या काय चुका असतील म्हणा किंवा जे काय असेल ते, परंतु या देशातला जे आजचे सन्माननीय पंतप्रधान आहेत त्यांचा करिश्मा म्हणून इथल्या जनतेने सुद्धा निर्णय घेतला होता आणि 2014 आणि 2019मध्ये इथे भाजपचे खासदार निवडून आले होते। त्यांना 10 वर्ष संधी मिळाल्यानंतर परत इथल्या जनतेने निर्णय घेतला आहे, आपलं जे काँग्रेस ह्या भागातली जे काही एक ओळख आहे, काँग्रेसशिवाय पर्याय नाही, हे इथल्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केले। जनतेने इथली निवडणूक ताब्यात घेतली होती आणि जनतेने ते करून दाखवलं। आजचं गोवालपाडवीचं जे काही खासदार म्हणून जे निवडून दिलेलं आहे हे सर्टिफिकेट खऱ्या अर्थाने जनतेचं आहे, इथल्या मतदारांचं आहे। मतदारांना आम्ही त्या अर्थाने अगदी धन्यवाद मानतो, त्यांचा उपकार मानतो आणि त्यांचा हा निर्णय आहे, ह्या निर्णयाचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं तर आपण विरोधातील लाट आहे असं दिसून येत आहे का, असं वाटतं का आपल्याला? बघा, देशातली जनता ही म्हणजे जनता म्हणण्यापेक्षा लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे आणि या देशातली लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटना दिलेली त्या राज्यघटनेच्या नुसार ही लोकशाही या देशामध्ये नांदते आणि ती लोकशाही ही सर्वस्वी निर्णय घेत असते। एक तुम्हाला संधी दिली, तुम्ही देश चालवून बघा, तुम्ही चालवताना काय चुका करताय ते पाहते जनता। तुम्हाला जमत नाही, आता तुम्ही आता घरी जा, आम्ही तुम्हाला बदलून देतो, अशी संधी आलेली आहे आणि मग निश्चितपणे या देशातली जनता सर्वस्वी असल्यामुळे जनतेने काय जो निर्णय घेतला आहे तो या आजच्या सन्मान्य सरकारच्या विरुद्ध आहे असं स्पष्ट दिसतंय। सर, तुम्ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा शब्द वापरला, काय होतं सर एकंदरीत? एक आहे की तुम्ही एखाद्या ताकदीच्या आधारे, आर्थिक ताकदीच्या आधारे तुम्ही म्हणाल की हा उपऱ्या टपऱ्या आहे, हा उमेदवार दिला आम्ही 3 ते 4 लाखांनी निवडून येऊ, हा का उमेदवार होऊ शकत नाही, हा काय ते डमी उमेदवार आहे, आमचाच उमेदवार निवडून येईल, हे कशाच्या आधारे एवढी हिंमत तुम्हाला येते? एखादी तुमच्याकडे शक्ती आहे, धनशक्तीच म्हणायला हरकत नाही, ती धनशक्ती तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती। तुम्हाला असं वाटत होतं की धनशक्तीच्या आधारे माणसं विकत घेतली जातील, माणसाचं मन विकलं जात नाही, हे यातनं सिद्ध झालं। माणसं विकत मिळतील हे कदाचित ते करू शकतील, परंतु माणसाचं मन विकत घेतलं जात नाही हे आज सिद्ध झाले, म्हणून त्याला धनशक्ती म्हणतात आणि हे जे काय निवडून आले हे धनशक्ती हे त्यातनं स्पष्ट आहे। तर काय प्रश्न आहे सर पुढे? प्रलंबित आहेत, आरोग्याचे असतील किंवा स्थलांतराचे असतील, याच्यासाठी कुठेतरी आता लोकसभेमध्ये आवाज उठवला जाणार असं वाटणार का? आमचं सरकार येईल आणि आमचं सरकार आल्यानंतर सरकार आलं तर प्रश्न सुटतात। अनेक प्रश्न आहेत, काही सामाजिक प्रश्न आहेत, जसं आता कुपोषण बालकांचा प्रश्न असेल, हा सामाजिक आहे। आम्ही सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ एकत्र चालवतो, दोन्ही सारखे चालवले पाहिजे, समाजामध्ये बदल काय घ्यायला पाहिजे आणि जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते निश्चितपणे आमचा उमेदवार म्हणजे आमचा आजचा अजून त्याची शपथविधी बाकी आहे पार्लमेंटमधले, परंतु या भागातला खासदार म्हणून गोवालपाडवी जेव्हा तिथे काम करेल तेव्हा तो नौका असला तरी, मी कालही भाषणामध्ये बोललो होतो, मला 35 वर्ष लागले प्रसिद्धी मिळवायला, तुला 35 दिवसात संधी दिली लोकांनी आणि 35 दिवसाची संधी ही तो निश्चितपणे तत्काळनी लावेल। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्लमेंटमध्ये तो वकील आहे, वकिलाचं काम असतं। स्वातंत्र्य लढाईमध्ये सुद्धा वकीलच होते, वकिलांचं काम पार्लमेंटमध्ये असतं असं म्हणणार नाही मी। श्रीदादा पण शेजारी त्यांचं म्हणतील की आम्ही, पण एक त्यांची परंपरा, त्यांच्या घरामध्ये एक राजकीय वारसा त्यांच्या घरात सुद्धा आहे। आम्ही सगळेच मिळून ह्या भागाचा विकास करण्यासाठी श्रीदादा असतील, आम्ही अजून आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, जास्तीत जास्त राज्यात सरकार कसं येईल, देशातलं सरकार आज उद्या आपल्याला म्हणजे कळेलच
सरकार या देशात आघाडीचं म्हणजे काय म्हणतात इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि निश्चितपणे सगळे प्रश्न सोडवायला आम्हाला संधी मिळेल अशी मला खात्री आहे. तर शिंदे गटाचा आपल्याला फायदा झाला असं म्हणता येईल का? हे बघा शिंदे गट का कुठला गट याला म्हणता येणार नाही, परंतु ज्याला ज्याला वाटलं आम्हाला भाजपच्याही लोकांनी मतदान केलं, बजरंग दलच्या लोकांनी सुद्धा मतदान केलं, विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी मतदान केलं, काही भाजपचे जुने कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला गोवाला मतदान द्यायचं आहे. आणि मग आमचे जे मित्र आहेत, आमचे जे सहकारी, त्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी ज्याने वाटलं की या भागात अत्याचार अन्याय झालेला आहे त्या सगळ्यांनीच ज्यांना अत्याचार झाले अन्याय झाला त्या सगळ्यांनी काम केलं. त्यामुळे शिंदे गट म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री हे शिंदे गटाचे मुख्यमंत्री आहेत, ते आमच्या विरोधात प्रचाराला आले. पण इथले जे स्थानिक नेत्यांना त्यांनी बोलवलं होतं, स्थानिक नेत्यांचं कोणी ऐकलं नसेल तर त्यांचाही नाईलाज होतो. आणि मग जनतेने, मी आधीच बोलल्याप्रमाणे इथल्या जनतेने ही निवडणूक ताब्यात घेतल्यानंतर कुठलाही नेता हा मागे पडू शकतो. के.सी. पाडवीचं, पद्माकर वैवींचं किंवा अजून श्रीदादांचं पेक्षाही जनतेने इथली निवडणूक ताब्यात घेतली होती. त्यामुळे कोणत्याही नेत्याला कोणालाही आपण दोष देऊ शकत नाही आणि निश्चितपणे इथले हे सगळे जनतेची निवडणूक जनतेने जिंकलेली आहे. दादा काल एक तुमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये